आज जहां देश विदेश की संगत शहीदों के सरताज श्री गुरु अर्जन देव जी का शहीदी दिवस मना रही है, वहीं पीआरटीसी कर्मचारियों ने ऐतिहासिक शहर तलवंडी साबो में बंडिटा तलवंडी साबो रूट को जाम कर पुलिस प्रशासन के खिलाफ प्रदर्शन किया। कर्मचारियों ने कंडक्टर पर हमला करने वाले आरोपियों को गिरफ्तारी की मांग की। हालांकि शाम को पुलिस ने प्रदर्शनकारियों को उचित कार्रवाई का भरोसा देकर धरना समाप्त करवा दिया, लेकिन पूरे दिन देश विदेश से आने वाले श्रद्धालुओं को भारी परेशानियों का सामना करना पड़ा। इस संबंध में पीआरटीसी कर्मचारियों के जिला प्रधान ने बताया कि कुछ दिन पहले उनके पीआरटीसी के कंडक्टर पर उस समय हमला किया गया था, जब उसने बस में एक महिला के साथ छेड़छाड़ कर रहे कुछ लोगों को रोकने की कोशिश की। आरोपी ने तेज धार हथियारों से हमला कर कंडक्टर कुलदीप सिंह को घायल कर दिया। उन्होंने कहा कि अब तक तलवंडी साबो पुलिस ने सभी आरोपियों को गिरफ्तार नहीं किया, इसलिए न्याय न मिलने के कारण उन्हें धरना देने के लिए मजबूर होना पड़ा। उन्होंने चेतावनी दी कि यदि 25 तारीख तक सभी आरोपियों को गिरफ्तार नहीं किया गया तो वे तलवंडी साबो थाने के सामने अनिश्चितकालीन धरना शुरू करेंगे। काय सांगाल? आज अत्यंत महत्त्वपूर्ण अशी पत्रकार परिषद आपण घेतलेली आहेत आणि अनेक विषय आपण या ठिकाणी मांडलेले आहेत. कोणत्या प्रमुख मुद्द्यांवर ही पत्रकार परिषद झालेली आहे? काय सांगाल? पुढची काय आपली भूमिका असणार आहे? ही पत्रकार परिषद प्रामुख्याने वीज जोडणीची ज्या 5-6 महिन्याचा कालावधी होऊन देखील पूर्ण न झाल्यामुळे मे महिन्याचा पूर्ण उष्णतेचा जो कालावधी होता तो निघून गेलाय, तरी देखील वीज जोडणी झालेली नाहीये। त्याच्यासाठी प्रामुख्याने प्रमाण निघून सुद्धा अजून अजून कामं का झाली नाहीत, हा मोठा माझा प्रश्न आहे। घोटाळे देखील आपण काही बाहेर काढलेत, काही अफरातफर देखील असल्याचं आपलं म्हणणं आहे पत्रकार परिषदेमधून. काय नेमकं? अफरातफर बघायला गेलं तर माझ्या महिला बाल कल्याणच्या ज्या एचओडी आहेत, निर्मला कुचिक मॅडम, यांनी शासकीय अधिकारी हाताशी धरून हे सगळ्या फाईल्स वगैरे पुटअप केलेल्या आहेत, सगळं काम झालेलं आहे, तरी देखील कामाची पूर्तता न करता कुठेतरी खोटी बिलं खाण्याचा इथे मला प्रयत्न दिसत आहे। कोणते नेमके आपले आक्षेप आहेत? कोणकोणत्या ह्याच्यामध्ये फील्डमध्ये तो भ्रष्टाचार किंवा घोटाळा आपल्याला जाणवतोय? नेमकं कोणकोणत्या क्षेत्रामध्ये झालेलं आहे? आता महिला बाल कल्याणचं बघायला गेलं तर सतरंजी वाटप आहे, खाऊ वाटप आहे, गरोदर महिलांना जे किट येतात ते देखील मोठ्या प्रमाणात येतात, पण ते 25%च वाटप त्याचं होतं। मग 75%चं जो सामान येतो तो जातो कुठं, किंवा तो वाटला का जात नाही, असं मला माझ्या एचओडींना प्रश्न आहे। काय नेमके असं कोणत्या फील्डमध्ये, कशामध्ये किती किती कोटीची किंवा लाखामध्ये तफावत आणि भ्रष्टाचार आपल्याला आढळलाय? आता मी तुम्हाला दाखवल्याप्रमाणे या फाईल तुम्ही बघत असाल तर ह्या वीज जोडणीच्या फाईल आहेत, त्याच्यामध्ये मला 2.5 कोटीचा घोटाळा इथे दिसत आहे। तुम्ही त्याची पडताळणी करून घ्या। आणि 1800 पैकी मला वाटतं 714 अंगणवाड्यांना ही वीज जोडणीसाठी प्रमा निघाल्या होत्या, पण त्याच्यामध्ये अजून कुठल्याही प्रकारची कुठेही ही कामाची अंमलबजावणी झालेली मला दिसत नाहीये। 2.5 कोटीचा हा घोटाळा खूप मोठा घोटाळा म्हटला जाईल आणि इतका मोठा घोटाळा जर पुढे आपल्याला त्याच्यावर कारवाई संदर्भामध्ये आपण कसं पुढे हे प्रकरण नेणार आहात? कुणाकडे आपण जाणार आहात? राज्यातले मुख्यमंत्री असतील, उपमुख्यमंत्री असतील, यांची काही मदत आपण घेणार आहात का? मी प्रथमतः महाराष्ट्र शासनाला एक प्रामाणिक आणि सोज्वळ विनंती करत आहे की महिला बाल कल्याण या खात्याला जर न्याय मिळायचा असेल, चांगल्या लहान मुलांना जर चांगल्या प्रकारचा खाऊ तिथे वाटप व्हायचा असेल, किंवा या खात्यात जो चाललेला कुठल्याही प्रकारचा अनेक प्रकारचा जो घोटाळा आहे तो जर थांबवायचा असेल, तर ह्या भ्रष्ट कर्मचाऱ्यांवर आधी कारवाई झाली पाहिजे, ही माझी प्रामुख्याने महाराष्ट्र शासनाला विनंती असेल। हा घोटाळा नेमका आपल्या कधी आणि कसा निदर्शनास आला? एकूणच अभ्यास कसा आपण केला त्याबाबत? पदाभार घेतल्यानंतर 4 वर्ष आधी प्रशासकीय काल होता। या प्रशासकीय कालावधीचा अभ्यास करत असताना मला असं निदर्शनास आणून आलं की जे इथले ठेकेदार आहेत, ते हे सगळे ठेकेदार हे मुंबई पुण्याचे ठेकेदार आहेत। रायगडमधला एकही ठेकेदार इथे आढळून येत नाही आहे। याच्या आधी तर होता, म्हणजे प्रशासकीय कालावधी देखील ते ठेकेदार होते आणि आता सुद्धा आम्हाला त्याच ठेकेदारांची नावं सुचवली जात आहेत। तर मग हे ठेकेदार स्थानिक का नाहीत, हा माझा प्रश्न आहे।